आणि आलोय आता आपण ट्रॉम्बेच्या जेटीला। बाबा किती वाजता गेलेलो कोलीमान पकडायला? आपला पण हॉटेल आहे तुम्हाला माहिती आहे, आणि आपल्या हॉटेलसाठी पण जवला लागत असतो, तोच घेण्यासाठी आपल्याला आपण इकडे चिंबोऱ्या पण घेतल्यात बघा, आणि सर्व एकदम भरलेले आहेत। आपल्या हॉटेलमध्ये मस्त यांचा रस्सा बनवणार आहे। नमस्कार मंडळी, प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तर मोठ्या मोठ्या बोटी तुम्ही भरपूर बघितल्या, आता मी तुम्हाला घेऊन आलो आहे ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये, जिथे छोट्या छोट्या बोटी जातात आणि मच्छी पकडत असतात। ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये सकाळी तुम्ही येताय तर भरपूर सारी मासली तुम्हाला बघायला मिळते, तोच मार्केट आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर आलोय इकडे जवल्याच्या बोटी जास्त आहेत काय तुमच्या इथे? मच्छरदाणीचं जवला, अजून काय काय भेटत असते इकडे? सगळं मावरं, डोलीचं, बोक्षीचं सगळं मावरं। नाव काय तुमचं? सुरेखा। हां, सुरेखा ताई आहे, चांगला आपल्याला ओळख दाखवली। हां, थँक्यू। आणि इथे बघा योच जवला आहे ना? हां, मग मच्छरदाणी सारखी जाळी मारतात आणि जवला पकडत असतात ना? हां, हे बघा ओला जवला आहे। मग यो जवला सुकवीव नाही, सुकवताव ना? कोणाला ओला जवला पाहिजे ते ओला जवला घेऊन जातात। हे बघा किती आहेत, आणि भरपूर साऱ्या बोटी होड्या जातात आणि जवला घेऊन येतात। आणि इथे बघा सुकवलेला जवला पण दिसते तुम्हाला। काय भाव आहे जवल्याचा? 300 रुपये पाटी जवला दिसते। आणि जवला बघा खूप सुंदर जवला, एकदम छोटा छोटा। हो, जय सुतार। हां, मग नुसता जवलाच पकडतो का दुसरी सुकी मच्छी असते? मांदेली, हे बघा मांदेली, कोलबी सगळं होलसेलमध्ये आहे नाही? हां, होलसेल भावामध्ये सुकी मासली विकत असतात, त्याच्यामधला जवला। आणि जवला बघा क्वालिटी बघा, एक नंबर जवला। आणि जवल्यासोबत चिंबोऱ्या बघा, हे बघा चिंबोरींचं पण मार्केट भरला जातं। आता थोडा भांग चालू आहे म्हणून मासली कमी आहे, पण तुम्ही चिंबोरी बघताय बघा। हेमा कोलीताई आहेत, त्यांच्याकडे बघा चिंबोरी बघा कसल्या आहेत, सगळ्या भरलेल्या आहेत। हां, कुर्ल्या दिसतात सगळ्या। काय भाव आहे या पाटीचा? 1500 रुपये अख्खी पाटी ही सगळी? किती चिंबोरी असते नी? तरी 20 जास्ती असतील ना? हे बघा 20 पेक्षा जास्त चिंबोरी फक्त 1500 रुपये मध्ये, आणि बहुतेक कुर्ल्याच नाही। दाखव एखादी दाखव, उलटी कर उलटी। या बघा कुर्ल्या सगळ्या, आणि 1500 रुपयामध्ये 20 ते 22 चिंबोरी येत असतील आरामात। हे बघा खूप स्वस्त दारामध्ये इथे चिंबोऱ्या विकल्या जातात। त्या गोऱ्या चिंबोऱ्या नाही, गोऱ्या नाही, सगळ्या आपल्या गावठीच चिंबोऱ्या आहेत, पण हे बघा स्वस्तामध्ये। आणि ही पाटी कशी देशील? हां, 1200 रुपये किलो, सगळेच 1200 रुपये। बापरे, मस्त भाव आहे। मला चिंबोऱ्या लागतात, ये नक्की घेवाला चिंबोऱ्या। या बघा 1500 रुपयामध्ये चिंबोरी। तर तुम्हाला ही चिंबोरी आणि सुकी मासली पाहिजे असेल, इकडे बघा सुकवलेलं बोंबील दिसतात आणि आंबार पण आहे। तर हे का फेस्टिवल भरतंय तिथंच आहे ना? हा, काय या जागेला काय बोलतात या? रोडवर म्हणजे मार्केटला सर्कल? हां, बरोबर, जिथे बस उभी राहते तिकडेच तुम्ही येऊ शकता। आणि स्वस्त दरामध्ये एकदम सुकी मासली पाहिजे सुकली मासली भेटेल, चिंबोऱ्या पाहिजे तर चिंबोऱ्या। आणि आता भांग चालू आहे म्हणून मावरा कमी आहे नाही तर उदाहरण पक्कच मावरा असते ना। हे बघा सुक्या बोंबील, आंबार सर्व काय घेऊन बसलेत। सुके सोडे नसतात ताई तुमच्या इथे? नाही ना, सुके सोडे नाही पण असतात ना? हां हां, जेव्हा कोळंबी जास्ती असली उदाहरण असतं काय? हां, जेव्हा कोळंबी जास्ती असते तेव्हा सुके सोडे असतात, पण या टायमाला तुम्हाला बोंबील दिसतात बघा। हां, काय भाव आहे बोंबलाचा? 700 रुपये किलो, 700 रुपये किलो। आणि आंबारीचा 400 रुपये किलो। आणि सोड्याचा काय भाव असते तरी? 1200-1300 रुपये ना? मिक्स का ओरिजिनल? ओरिजिनल ना, एकदम 1200-1300 रुपये किलोमध्ये तुम्हाला सुके सोडे भेटतात। हे बघा, आणि जवला तर एक नंबर क्वालिटीचा आहे बघा। इकडे संगीताताई आहेत जिंच्याकडे पुरणपोळी आहे बघा, पुरणपोळी। मग पुरणपोळी विकायला बसताव इथं? हां, तुमच्याकडनंच घेतात सर्वजण पुरणपोळी? हां, आणि पोळ्या बघा, पुरणपोळ्या बघा मस्त। म्हणजे आपल्या इकडचीच लोक घेतात की बाहेरून आलेले? बाहेरून पण। हे बघा आणखी एक सर आलेत पुरणपोळी घ्यायला। कशी देता पुरणपोळी? 15 रुपये पुरणपोळी। तर संगीताताई मार्केट दररोज असते चालू? हां, कधी बंद नसते ना? सकाळी किती वाजता सुरू होते?
6:30 सुरू होतं. सकाळी 6:30 आणि किती वाजेपर्यंत असते? आणि नंतर संध्याकाळी कधी असते? संध्याकाळी एकच टाइम ना? होलसेल भावामध्ये मासली मिळते ना? नुसती सुकीच भेटते का वलीव भेटते? भांग केलंय म्हणून तर भरपूर मच्छी असते. मग वली मासलीमध्ये काय काय असते तरी? असते, ओशी असतात. कोळंबी वगैरे सगळं. डोलीचा मावरा भेटते ना? डोलीचा आणि जालीचा. डोलीचा आणि जालीचा म्हणजे कोळंबी वगैरे जसे असते तसं ते सर्व मावरा भेटते बघा. आता सुकी मासली तुम्ही भरपूर बघितली. आता पापलेट बघा. बापरे, चांदी भरलेली पापलेट दिसतात एकदम फ्रेश. आणि ते मावशी आहे रावस मासा कापताना दिसते बघा. रावस, हलवा, सुरमई सगळे प्रकारचे मासे आहेत. पापलेटांचा काय भाव आहे? 700 रुपये जोडी. आणि किलोचा जोडीवर विकताव काय? जोडीवर विकत असतात. पण पापलेट बघा एकदम ताजी ताजी फ्रेश, सुपर फ्रेश पापलेट दिसतात तुम्हाला. आणि याचा रावसाचा काय भाव आहे? जोडी 600. जोडीवरच विकताव काय? जोडीवरच मावरा विकतात बघा. आणि कापून पण देतात. आणि ते विद्याताई पण आहेत जिंच्याकडे पण बघा भरपूर सारी चिंबोरी दिसतात. काय भाव आहे चिंबोऱ्यांचा? 1000 रुपये. किती असते नी? एक डझन जास्त ना? 1800 डझनभर तुम्हाला चिंबोरी भेटतात बघा. आणि सर्व भरलेली मिसतात. तर भरपूर स्वस्त दारामध्ये चिंबोरी भेटतात तेच दाखवण्याचा प्रयत्न होता. आणि आलोय आता आपण ट्रॉम्बेच्या जेटीला. आणि जेटीला बघा सर्व डोलकर चाललेत मासे पकडायला. आणि जो कोलिम तुम्हाला दाखवला तो कोलिम बघा कसा येते तो. हे बघा सकाळी सकाळी उठून 4-5 वाजता आपले कोळी बांधव जे आहेत जे मासेमारीला जात असतात आणि असा ताजा ताजा जिवंत कोळीम मच्छरदाणीच्या जालीने पकडून घेऊन येत असतात. हे बघा. आणि त्यांच्या होड्या बघा. तर आबा किती वाजता गेलेलो कोलिम पकडायला? 3 वाजता. सकाळी 3 वाजता? बापरे, सकाळी 3 वाजता गेलेलं. आणि बघा किती कोलिम घेऊन आलं ते. आम्हा म्हणजे मोठ्या होडीन जाताव आणि छोट्या होडी इथं घेऊन येतो ना? हा, मोठी होडी आहे त्यांची, त्याच्यामध्ये जातात आणि मासे हे कोलिम पकडतात. आणि इथे छोट्या होडीने घेऊन येतात. हे बघा. तर आणखी एक बोट आली ज्याच्यामध्ये पंकज भाये ना रे? हां, त्याच्यामध्ये पंकज भाये आहेत. तर तुम्हाला माहिती आहे आपला मित्र आहे प्रथमेश ज्याचा ऑनेस्ट ॲप आहे. आणि पंकज भाये या वीकचे गिव्ह अवे विनर आहेत. त्यांनाच खास भेटायला आलो आहे. आणि त्याचाही व्यवसाय हे बघा कोलिम पकडायचा आहे. आणि तो पण सकाळी सकाळी गेला होता मित्र. आणि तो पण भरपूर सारा कोलिम घेऊन आला आहे बघा. हां, तो बघा आपला मित्र आहे पंकज भाये, ज्यांनी आपल्यावरती विश्वास दाखवून ऑनेस्ट ॲप डाउनलोड केला आहे. आणि त्याचाच आज फल भेटलं आहे त्याला. नमस्कार. हां, मस्त. गुड मॉर्निंग. तर पंकज भाई समजलं ना तुम्हाला? प्रथमेशचा फोन आला होता ना? तर प्रथमेश आपला मित्र जागृत यात्रावरती गेलाय म्हणून तो काय येऊ शकत नाही. पण जो लकी विनर आहे या आठवड्याचा, दर आठवड्याही आपण 1 ग्राम सोना देत असतो ऑन बिहाफ ऑफ ऑनेस्ट ॲप. त्याचे जे विनर आहेत ते पंकज भाये. हो, कसं वाटलं तुम्हाला जेव्हा फोन आला होता तेव्हा? काय बोलणार? मी पण कधी याचा विचार पण नसेल केला की लागेल, कारण की मी बरेच अशा याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. बरोबर. तर माझं कधी मी लकवर अजून ये नाही. पण कसं प्रथमेशनी जेव्हा व्हिडिओ टाकला होता तुमच्यासोबत, बरोबर, आणि प्रथमेश बरोबर मी काम पण केलेलं आहे, तर आम्ही एकदम चांगले मित्र आहेत. अरे वा. मावशीचा मुलगा लागेल तो. जेव्हा तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला जेव्हा समजलं की जर आता इन्व्हेस्ट करतो तर आपण कुठल्या तरी टप्प्यात येऊ शकतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग मी त्यावेळी इन्व्हेस्ट केले दुपारी 3-3:15च्या दरम्यान. त्याच्यानंतर त्याला मेसेज पण टाकला, यंदा कर्तव्य आहे बरं घराचं. आणि असं जेव्हा तो लाईव्ह गेला होता तेव्हा मी त्याला भरपूर रिक्वेस्ट करत होतो की आपल्या मित्राला फोन कर जो लकी विनर आहे. पण तो ट्रेनमध्ये होता आणि रेंजचा प्रॉब्लेम होता. तेव्हाच आम्हाला तुमची रिॲक्शन ऐकायला भेटली असती. पण काय हरकत नाही. पण जे काही तुम्ही इन्व्हेस्ट केलं आहे ऑनेस्ट ॲपमध्ये आणि आमच्यावरती विश्वास दाखवला आहे ते चेहऱ्यावरती तुमच्या खुशी दिसते, ते बघून एकदम आनंद झाला. हो, तर आपल्या मित्रांना काय सांगणार या ऑनेस्ट ॲपबद्दल? खरंच ऑनेस्ट ॲपबद्दल म्हणजे जो आपण काही लोकांच्या मनात असेल की आपण 400-500 रुपये असेच बाहेर कुठे गेलो तर खायला पियाला असेच खर्च होतात. तर कुठेतरी आपण एक छोटी इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण जर विचार केला तर ते करू शकतो. त्याच्यात बघायला गेलं तर आपले वीकली गिव्हअवे आहेत त्याच्यामध्ये काही ना काही. आणि जर आपण गेल्या वर्षी बघितलं जसं ट्रॉम्बे कोलिमध्ये फेस्टिवल झाला, तिकडे आपल्याला बघायला भेटलं लाईव्ह. तिकडे दररोज म्हणजे एवढ्या क्राऊडमध्ये आपण एकदम ऑनेस्ट आपलं दाखवत होतो. बरोबर. त्यावेळी ऑनेस्टी दाखवत होतो. भरपूर जणांना आपण सोनाही देत होतो.
आणि आत्ताही आपण ऑलरेडी एक घर दिलेलं आहे आणि घराला मेकओव्हर पण केलेलं आहे. हो, तर ते सर्व विश्वासामध्ये आपले मित्र इन्व्हेस्ट करतात, ते बघून खूप भारी वाटलं. तर तुम्ही पण आपल्या मित्रांना सांगणार ना ऑनेस्ट ॲप डाउनलोड करायला? हा, जसं मी दाखवलं काही लोकांना स्टेटस देते तर तेव्हा चालू केलेत काही लोकांनी हे करायचे आणि करतील पण. हो, आणि फर्स्ट टाइम तू प्रथमेशचा मित्र म्हणून जिंकलायस, नाहीतर अजूनपर्यंत माझं नाव नाही आला किंवा प्रथमेशचं नाव आलं, तर तू खूप लकी आहेस आणि खूप भारी वाटलं भेटून. तर पंकजचे मित्र बघत असतील, आज पंकज जिंकलाय, उद्या तुम्ही पण जिंकू शकता. तर नक्की डाउनलोड करा ऑनेस्ट ॲप. फक्त 499 रुपये टाकायचे आहे, तुमचा नंबर रजिस्टर करायचा आहे आणि मग तुम्ही जोपर्यंत बार फुल होत नाही तोपर्यंत आपण तुम्हाला दर वीकला सोनं देणार आहोत, 1 ग्राम सोनं देणार आहे. तर जसा पंकज जिंकला तसा मेहनत करून तो पैसे कमवते आणि ज्या मेहनतीचा फल भेटत नाही तर ते इकडनं भेटते बघा तुम्हाला. जसा पंकज जिंकला तसे तुम्ही पण जिंकू शकता. चालेल, धन्यवाद आणि खूप छान काम करतेस. थँक्यू. पंकज, या वीकचा गिव्ह अवे विनर 1 ग्रामचा गोल्ड कॉईन भेटते तुला. चला, अभिनंदन. प्रथमेश बघतोयस ना व्हिडिओ? हे बघा, की आपण घरी येणार पण माझ्यासाठी हे तुम्ही सरप्राईज दिलं इकडे येऊन. आमचा प्लॅनिंग होतं तुझ्या बोटीवरती यायचा, पण ते झालं नाही. पण काय हरकत नाही, मस्त मच्छी बघायला भेटली. एवढा सकाळी तुम्ही बाहेर आले, म्हणजे आता बोला उरणवरून तुम्ही आले, एवढा प्रवास करत सकाळी. तुमच्यासाठी पण हेड्सअप आहे की तुम्ही येता एवढा, म्हणजे काय नाही, तुमच्या निमित्त आम्हाला ट्रॉम्बेचा मार्केट पण बघायला भेटला आणि कसा कोलिम मासे पकडले जातात तेही बघायला भेटलं. मला वाटतं तुम्ही आता सेकंड टाइम आलेत. हो, बरोबर. दर फेस्टिवलला येत असतो तुमच्या. हां, तर तुमच्यासोबत आपल्याला मच्छी पकडायला पण जाऊ एकदा, कोलिम पकडायला. सांगा मला, नक्की येऊ आपण. चालेल, चल, ऑल द बेस्ट तुला. चला, तर गोल्ड कॉईन देऊन आलोय आपण परत मार्केटमध्ये. आपला पण हॉटेल आहे तुम्हाला माहिती आहे आणि आपल्या हॉटेलसाठी पण जवला लागत असतो, तोच घेण्यासाठी. सुरुवातीला मी तुम्हाला दाखवला, इकडे सुका जवला भेटतो. हे बघा, टोपली भर जवला भेटतोय. आई 300ला ना? हा, अक्का ये किती बसतंय यान जवला? ताई 1.25 किलो बसतंय. 1.5 किलोपर्यंत जवला तुम्हाला 300 रुपयाला मिळतं. आपले पेट टोपली भर तोच घेण्यासाठी. बघा, मस्त एकदम छोटा साईज मध्ये दिसते बघा जवला. चला, तर आपल्याला मार्केटमध्ये निलेश चव्हाण भेटलाय. नमस्कार. हो, कधीपासून बघताय मार्केट आणि काय सांगणार? मार्केट खूप जुनं आहे, खूप जुनं मार्केट आहे आणि आम्ही इथे मुळात शाळा शिकायला इथे राहिलो होतो, शाळेत शिकायला. त्यामुळे खूप आम्हाला माहिती इथले. आणि कोणती मासली भेटत असते? इथे सर्व मच्छी भेटते, सर्व बघा, सुकी मच्छी, ओली मच्छी, सर्व मच्छी भेटतात. तुम्ही काय ट्राय केलं इकडे? इथले मी बोंबील म्हणा, परत प्रॉन्स म्हणा, स्पेशली परत सुरमई म्हणा ट्राय केलेलं आहे. कशी असते मासली आणि भाव कसं असतो? ते भाव कमी असं होतो, भाव होतो. म्हणजे 1000 रुपयामध्ये 24 चिंबोरी भेटतात इकडे. तुम्ही तर मच्छी घेतलात ना तर तिथं बार्गेनिंग करताय तुम्हाला येतं असं. हां, पण मासली ताजी असते ना? ताजी असते. चालेल. तर निलेश चव्हाण होते, धन्यवाद माहिती देण्यासाठी. थँक्यू आणि ओळख दाखवण्यासाठी. चला, कोलिम घेतलंय आपण जवला आणि जसं तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं तुम्हाला चिंबोरी स्वस्तामध्ये मिळतात. तर आपण इकडे चिंबोऱ्या पण घेतल्यात बघा आणि सर्व एकदम भरलेल्या आहेत, कुर्ल्या आणि एकदम आपल्या हॉटेलमध्ये मस्त यांचा रस्सा बनवणार आहे बघा. तर आपण आपल्या मित्र प्रथमेश भावे, जो ऑनेस्ट ॲपच्या थ्रू 1 ग्राम सोना जिंकलाय, त्याच्या निमित्त बघा आपल्या कॅन्टीनसाठी मस्त चिंबोरी आणि जवला पण घेऊन चाललो आहे बघा. तर या नक्की, जर तुम्हाला चिंबोरी, सुकवलेला जवला किंवा दुसरी कोणती स्वस्त दरामध्ये मासली पाहिजे असेल तर हे बघा, मस्त एकदम 10-12 नाही चिंबोरी. किती 900ला देशील नाही? $900, $950 पर्यंत आपल्याला ही 10-12 चिंबोरी भेटलेली आहेत बघा. मस्त एकदम. आणि हे बघा, भोंडे पण आहे. जाताना आपल्या ट्रॉम्बे गावाचे ब्लॉगर सनी पाटील पण दिसतात बघा. नमस्कार सनी. हो, काय मुलाचं नाव काय? विवांश पाटील. मग आज गेलो नाही कुठं?
डोलीला वगैरे झाली आमची. सुट्टी झाली. हा, जर तुम्हाला इच्छा असेल नेहमी डोलीला वगैरे जात असतात आणि एकदम धमाल व्हिडिओ बघत असतात ट्रॉम्बे गावातले, तर नक्की भेट द्या आपल्या मित्राच्या चॅनलला, सनी पाटील ना हा, सनी पाटील चॅनलचं नाव आहे सी किंग 007. तर नक्की भेट द्या. आपल्याला पण मित्र एकदा फिशिंगला घेऊन जाणार आहे. हा, येशील ना रे छोटू? येईल. फेमस आहे फेसबुकला. फेसबुकला फेमस आहे काय? हा, चालेल चालेल. चल, थँक्यू. चला तर मंडळी, आलो आपण घरी ट्रॉम्बे कोलीवाड्या फिश मार्केटमधनं. जर तुम्हालाही इच्छा असेल स्वस्त दरामध्ये चिंबोरी आणि होलसेल भावामध्ये सुका, कोळीम, जवला घेण्याची, तर नक्की भेट द्या ट्रॉम्बे कोलीवाडा फिश मार्केटला. तिथे कसं पोचायचं तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगतोय. नियरेस्ट स्टेशन आहे तो मानकूर स्टेशन. मानकूर स्टेशनवरनंच ऑटो रिक्षा मिळते. ती 5 ते 10 मिनटामध्ये तुम्हाला ट्रॉम्बे फिश कोलीवाड्यापर्यंत पोचवत असते. सकाळी 7 ते 8च्या मध्ये गेले तर तुम्हाला चांगल्या स्वस्त दरामध्ये तिथे मच्छी मिळेल, चिंबोरी मिळतील. आपण गेलो होतो ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये आपला पंकज भाई यांना 1 ग्राम सोनं देण्यासाठी आपल्या ऑनेस्ट ॲपच्या थ्रू. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रथमेशला नाही बघायला भेटला, कारण प्रथमेश जागृत यात्रावरती गेलेला आहे. आणि जागृत यात्राबद्दल सांगायचं झालं तर फक्त 400 जण ऑल ओव्हर इंडियामधनं सिलेक्ट होतात आणि प्रथमेश त्याच्यामधला एक आहे. आणि तो आपला आगरी कोळी बांधव आहे, त्याचा आपल्याला अभिमान वाटतो. म्हणजे टोटल 500 लोक असतात, त्याच्यामध्ये 400 इंडियन असतात आणि 30% फॉरेन कंट्रीजचे असतात. पूर्ण आपल्या इंडियामध्ये त्यांना फिरवलं जातं आणि जागृत ज्या गोष्टी आहेत त्या दाखवल्या जाते. तर प्रथमेश वन ऑफ द तो आहे आणि तो आपला ऑनेस्ट ॲपच्या थ्रू आपल्या व्ह्युअर्सला आणि जे कोणी इन्व्हेस्ट करतात 499 रुपये ऑनेस्ट ॲपमध्ये, त्यांच्या सर्वांसाठी हे सर्व करत आहे. मागच्या टायमाला आपण 1 BHK घरही दिलेलं आहे खोपोलीमध्ये. त्याच्यानंतर दादरमध्येही आपण गेलो होतो आणि त्यांचा घर होता त्यांना रिनोव्हेट करून दिलेलं आहे. म्हणजे ऑनेस्ट ॲपच्या थ्रू आपण लोकांची स्वप्नही पूर्ण करत आलेलो आहे. आणि दर रविवारी म्हणजे आज शनिवार आहे आणि उद्याही आपण एक गिव अवे 1 ग्रामचा सोना देणार आहे. तर अजूनपर्यंत ऑनेस्ट ॲप डाउनलोड नसेल केला तर नक्की करा. 499 रुपये फक्त त्याच्यामध्ये टाकून तुमचा नंबर आणि ॲड्रेस टाकून तुम्ही रजिस्टर होऊ शकता. आणि उद्या तुम्ही 1 ग्राम सोनं आणि जो ॲपमध्ये बार आहे तो 20% पोचलं तर तेव्हा तुम्ही आयफोन जिंकणार. 40 जिंकलं तर आणखी प्राईज जिंकणार. जेव्हा 100% होईल तेव्हा तुम्ही 1 BHK फ्लॅट जिंकणार. जे ऑलरेडी जिंकलेले आहेत त्यांना सर्वांना सांगू इच्छितो, नक्की हा आपला ॲप आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तुम्ही आज जिंकलेत उद्या ते पण जिंकतील. तर आज प्रयत्न होता आपल्या चिंबोरी, आपल्या किचनमध्ये जे चिंबोरी बनवतात, चिंबोरी कुठनं घेऊन येतो, कोळीम कुठनं घेऊन येतो ते दाखवण्याचा. ओव्हरऑल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल दॅन टेक केअर, बाय बाय. चल.